आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी आणि बारामती या दोनही विधानसभा मतदारसंघाच्या दोनही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात। मात्र निवडणूक लागलीच तर आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्यास तयार आहोत, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथे 15 मार्च रोजी आयोजित दीक्षांत समारंभामध्ये फडणवीस उपस्थित होते। कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बारामती आणि राहुरी मतदारसंघाबाबत राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत की राज्यामधील काही पोटनिवडणुका परंपरेनुसार बिनविरोध झाल्या आहेत। राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक ही सर्व पक्षांच्या सहमतीनं बिनविरोध व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मात्र लोकशाही प्रक्रियेचा आदर राखत जर निवडणूक झालीच तर आम्ही पूर्ण ताकदीनं मैदानामध्ये उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच घरगुती गॅस तुटवड्याबाबत त्यांनी म्हटलं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाचं पालन करावं। काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करतात, त्यामुळे चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना आहे। त्यामधनं साठेबाजी होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी केंद्र सरकारवरती विश्वास ठेवण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे। होण्याची शक्यता आहे बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली, दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत। शासनाचे निर्देश असतानाही मुंबईच्या महापौर जे आहेत त्यांच्या गाडीवरती लाल दिवा असल्याचं समोर आलेलं आहे। राज्य शासन या संदर्भात चौकशी करण्यात मला असं वाटतं मी त्याची माहिती घेतली। लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता। त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे। त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे, त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे। मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही। सध्या गॅसचा तुटवडा नाही, इंधन तुटवडा नाही असं म्हटलं जाते, मात्र युद्ध परिस्थिती जर लांबलीच तर काय आव्हान तुमचं नागरिकांना राहील? मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करत आहेत, त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील, जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहत आहेत, त्यावर विश्वास ठेवा। मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी।
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.